पुढील 3 ते 4 दिवस केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती IMDने दिली आहे। मान्सून मालदीव, कोमोरियन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटा आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात 19 मे पर्यंत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने याआधीच दिलेली आहे। यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। रेमल चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाने वेगाने वाटचाल केली असून पुढील 3 ते 4 दिवसात पाऊस केरळमध्ये दाखल होईल। देशात मान्सूनच्या महत्त्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्याचा समावेश होतो। पावसावर अवलंबून असणाऱ्या कृषी क्षेत्रामध्ये सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे। जूनमध्ये एल निनो निष्क्रिय अवस्थेत जाईल। जुलै ते सप्टेंबर या काळात ला नीना स्थिती सक्रिय होईल। याचा परिणाम म्हणून जून ते जुलै या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर पुढच्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे। 10 ते 12 जूनला मुंबईत पावसाचं आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान मान्सून पूर्व पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावलेली आहे। पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाच्या धारा बरसल्या। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तर अनेक गावात मोठी झाडं उन्मळून पडली असल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। परिणामी नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे। तर दुसरीकडे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे अक्षरशः उडून गेल्यानं अनेकांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।